नमस्कार. तर व्हिडिओची सुरुवात तुम्हाला नक्कीच आवडेल आजची. तर अशी छान जी आहे पूजा वगैरे करून छान मस्त आज व्हिडिओची सुरुवात मी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आज सकाळी माहिती नाही मला काय झालं. आज सकाळीच मी आधी अंघोळ करून घेतली आणि छान पूजा वगैरे केली. त्यानंतर खायचं सगळं करूया असं मी आज ठरवलं. मग हे सगळं करून घेतलं. त्यानंतर आज नाश्त्यामध्ये मला बनवायचा होता ब्रेड पकोडा. आता ब्रेड पकोडा बनवायचा म्हटलं तर त्याच्यासाठी चटण्या वगैरे पण पाहिजे. माझी जी इमलीची चटणी माझ्या फ्रीजमध्ये नेहमीच असते, पण ती आता संपलेली होती. तर मग आधी ती करायला घेतली, कारण ती पाहिजेच असते. मग त्याच्यासाठी पूर्ण चटणी वगैरेसाठी छान जी आहे चिंच घेतली, त्याला छान गरम करून घेतलं, उकळून घेतलं आणि असं गुड पावडर वगैरे टाकून जे आहे आधी मस्त जी आहे चटणी बनवून घेतली आणि चटणी खूप सुंदर बनली होती. सोबतच जी आहे ग्रीन चटणी पण मी बनवून घेतली. त्याचा व्हिडिओ माझ्याकडनं शूट करायचा राहून गेला. ग्रीन चटणी म्हणजे प्लेन आपली सांबार टाकला, त्यामध्ये मिरची आणि थोडंसं लसूण अद्रक घालून जी आहे मस्त जी आहे ती ग्रीन चटणी पण बनवून घेतली फ्रेश. इथे जे आहे मी जो पल्प आहे तो कढई वगैरेमध्ये टाकून घेतला आणि इमलीच्या चटणीमध्ये तुम्हाला हवे तसे तुम्ही स्पायसेस टाकू शकता. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकता. मला तिखट जास्त नको होती म्हणून ते मी तिखट टाकलं नाही. मी फक्त रंगाचं तिखट टाकलं, मीठ टाकलं, जिरे पावडर टाकलं आणि थोडंसं काळं मीठ टाकलं आणि त्याला छान जे आहे होऊ दिली. कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता तिथे. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तशी ठेवा, गाढी पाहिजे असेल तर तशी ठेवा. तशी ती थोड्या वेळाने थोडीशी थिक येते त्याची कन्सिस्टन्सी. त्यानंतर इथे पकोडे बनवायला घेतले. त्याच्यासाठी जे आहे आलू वगैरे मी आधीच उकळून घेतले होते. त्याच्यामध्ये पण सगळे मसाले वगैरे टाकले होते. सांबार वगैरे छान चिरून टाकला होता आणि इथे ब्रेड घेतले, त्याचे छान त्याच्यामध्ये सगळं स्टफ करून घेतलं. आणि आता मला 2 ब्रेड मी घेतलं एकावर एक आणि त्याचे मला 2 नव्हते करायचे, कारण मी तेल तेवढं टाकलं नव्हतं आणि एका वेळेस एकच तळायचं. मी म्हटलं ते खूप जास्त होतं, ते एक खूप मोठा होतं, म्हणून मी एका याचे ना 4 कट करते. म्हणजे ते छोटे छोटे असतात आणि खायला पण बरे पडतात, सोपे पडतात. तर इथे छान जे आहे बेसन भिजवून घेतले एका साईडला आणि सगळे जे पकोडे आहे ते मी तळून घेतले. आता पकोडे म्हटल्यावर मिरची नाही असं होऊ नाही शकत, ते तर लागतेच. मग सोबत जे आहे छान अशा मिरच्या पण तळून घेतल्या, तिखट नसलेल्या बरं का, तिखट घेऊ नका. आता पकोडे वगैरे ना थंड झाल्यावर खाण्यात काही मजा नाही आहे, ती गरम गरम खाण्यातच मजा आहे. मग हे उठलेच होते, चला म्हटलं आता यांना आधी नाश्ता देऊन द्यावं. मग याच्यासाठी छान जी आहे ती प्लेट तयार केली आणि मिरचीवरनं थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव जी आहे ना ती आणखी सुंदर लागते. तर मग मी पण मिरची सर्व करताना छान त्याच्यावर थोडं मीठ घातलं आणि मग यांना दिली आणि त्याप्रकारे बाकीचे सगळे जे होते ते पण तळून घेतले. चला हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय.